नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण जाणून घेणार आहोत गुरुचरित्र पारायणाचे फळ न मिळण्याची कारणे. गुरुचरित्र हे समर्थ संत रामदास किंवा स्वामी समर्थांशी संबंधित उपदेश आणि जीवनकथा याचा संग्रह आहे. हे वाचन केल्याने भक्ताला आध्यात्मिक उन्नती, मनशांती, ज्ञान आणि समाजोपयोगी गुण प्राप्त होतात असा विश्वास आहे. मात्र अनेक जण गुरुचरित्र पारायण करताना फळ मिळत नाही किंवा अपेक्षित अनुभव येऊ शकत नाही. याचे मुख्य कारण म्हणजेच काही मनस्थिती, आचार व वाचनाची पद्धत ह्यामध्ये होणाऱ्या चुका आहेत. चला तर आपण जाणून घेऊ. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, गुरुचे शब्द मनाला पोहोचले पाहिजेत. फक्त वाचन केल्याने फळ मिळत नाही याचा अर्थ असा आहे की गुरुचरित्राचे किंवा भियसार आत्म्याशी जुळले पाहिजे. नंबर 1, श्रद्धा नसणे. गुरुचरित्राचे पारायण करताना श्रद्धेची कमतरता ही सर्वात मोठी अडचण आहे. काही लोक वाचन करतात, फक्त रिवाज म्हणून करतात की आज पारायण करायचे आहे, करावेच लागेल. अशा परिस्थितीतील वाचन अक्षरशः राहते, पण मनाने अनुभव होत नाही. स्वामी समर्थ म्हणतात की श्रद्धा नसेल तर शब्द जसे पाण्यात मिसळतात तसे मनावर प्रभाव पडत नाही. उपाय काय करायचा आहे? वाचनाच्या आधी काही मिनिटे ध्यान किंवा प्रार्थना करणे. गुरुच्या प्रती श्रद्धा वाढवण्यासाठी त्याच्या जीवनकथा आणि उपदेशाचे मनपूर्वक विचार करणे. नंबर 2, एकाग्रतेची कमतरता. गुरुचरित्र पारायण करताना मन नेहमी इतर विचारात विचलित राहणे ही दुसरी मुख्य अडचण आहे. वाचन करताना मोबाईल, टीव्ही किंवा इतर व्यत्ययामुळे मन विचलित होते. अशा परिस्थितीत वाचन केवळ अक्षरशः वाचन बनते, अनुभव होत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, एकाग्रतेशिवाय शब्द हृदयात प्रवेश करू शकत नाहीत. उपाय: पारायणासाठी शांत, व्यवस्थित जागा निवडावी. रोज ठराविक वेळेत वाचन करायची पद्धत सवय लावावी. वाचन करताना मनाला शब्दाशी जोडण्याचा प्रयत्न करावा. नंबर 3, स्वार्थ किंवा फळाची अपेक्षा. काही लोक गुरुचरित्र वाचन करताना फक्त लाभ किंवा सन्मान मिळेल की नाही याची अपेक्षा ठेवतात. या मानसिकतेमुळे वाचन निष्काम नसते. स्वामी समर्थ म्हणतात की सेवा, भक्ती आणि वाचन निष्काम असावे. अपेक्षा असेल तर फळ मिळत नाही. फळाची अपेक्षा न ठेवता प्रेमाने आणि भक्तीने वाचन केल्यासच फळ मिळते, परिणाम साधला जातो. उपाय काय करायचा आहे बघूया. वाचन करताना मनात फक्त गुरुच्या शिकवणीचा अनुभव घेण्याचा विचार करावा. फळाची अपेक्षा सोडून शब्दाचा अर्थ आत्मसात करावा. नंबर 4, कृतज्ञता. गुरुचरित्र वाचनाचे खरे फळ मनाच्या शुद्धतेवर अवलंबून आहे. जीवनात गुरुचे उपदेश पाळले जात नाहीत तर इतरांसाठी सेवा केली जात नाही तर फळ मिळत नाही. स्वामी समर्थ म्हणतात की वाचन केल्यानेच समाधान मिळत नाही तर जीवनात आचार आणि सेवा तत्त्व पाळणे आवश्यक आहे. उपाय: वाचनासोबत सेवा आणि आचार पालन जोडावे. इतरांसाठी वेळ द्यावा, मदत करावी, विनम्रता करावी व प्रेम वृद्धिंगत करावे. नंबर 5, नियम न पाळणे. नियम न पाळल्यामुळे पण फळ मिळत नाही. पारायण सातत्यपूर्ण आणि नियमित असणे आवश्यक आहे. काही लोक वाचन करतात, अर्धवटच करतात, सोडून देतात. दिवसेनावृत्ते विसरतात आणि एकदा वाचून राहतात. अशा प्रकारे वाचनाने प्रभाव कमी होतात आणि फळ मिळत नाही. तरी उपाय काय करावा आपण बघूया. रोज ठराविक वेळ व स्थान ठरवून वाचन करावे व दिवसातून 15-30 मिनिटे वाचनासाठी राखून ठेवावे. नियमित वाचनामुळे मन सुसंगत आणि स्थिर राहते. नंबर 6, व्यावहारिक दृष्टिकोन. काही लोक गुरुचरित्र वाचन करताना फक्त कथांमध्ये रस घेऊन येतात, त्यातील सिद्धांत आत्मसात करत नाहीत. वाचनानंतर जीवनात बदल न करता फक्त माहिती मिळवणे फळ मिळवण्यास अपुरे आहे. स्वामी समर्थ म्हणतात की शब्द वाचनात राहू नयेत, कृतीत उतरली पाहिजे. उपाय: वाचनानंतर काहीतरी जीवनात
अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. प्रत्येक वाचनानंतर स्वतःला प्रश्न विचारावा, आज मी काय शिकले आणि मी त्यात सुधारणा करू शकेन का? हे आपण स्वतःलाच प्रश्न विचारावा. मनाचा अशुद्ध किंवा व्यग्र असणे. गुरुचरित्र पारायणाचे फळ मनाच्या शुद्धतेवर अवलंबून आहे. राग, द्वेष, लोभ किंवा चिंता असलेल्या मनाने वाचन केल्यास परिणाम कमी होतो. स्वामी समर्थ सांगतात की मन शुद्ध असेल तरच अगदी लहान वाचनही हृदयाला स्पर्श करते आणि मग फळ मिळते. आपल्याला उपाय काय करायचा आहे? वाचनापूर्वी मन शांतीसाठी काही मिनिटे ध्यान करा. स्वच्छ मन आणि सात्विक शांत भावनेने वाचन करणे फळ वाढवते. नंबर 8, सेवा आणि भक्ती न जोडणे. गुरुचरित्र फक्त वाचनापुरते मर्यादित ठेवणे चुकीचे आहे. वाचनासोबत सेवा, ध्यान आणि भक्ती जोडल्यासच फळ पूर्ण मिळते. स्वामी समर्थ म्हणतात, वाचन, सेवा आणि भक्ती हे त्रिकूट मनुष्याला उत्पन्न करतात. उपाय: दररोज वाचनाबरोबर काही वेळ सेवा किंवा ध्यान करा. जीवनात भक्तीची आणि साधना रोजच्या कर्मात प्रदर्शित करा. गुरुचरित्र पारायणाचे फळ मिळवण्यासाठी श्रद्धा असणे अनिवार्य आहे. एकाग्र मनाने आणि व्यत्ययाशिवाय वाचन करणे. वाचन निष्पाप आणि भक्तिभावाने करावे. फळाची अपेक्षा न ठेवावी. जीवनात गुरुचे उपदेश पाळणे आणि सेवा करणे आवश्यक आहे. नियमित वाचन आणि जीवनात अंमलबजावणी करावी. मन शुद्ध ठेवावे आणि शक्तीची भावना वाढवावी. ह्या सगळ्या बाबींचा संगम झाल्यास गुरुचरित्र पारायणाचे फळ निश्चित मिळते. मन शांत, आत्मा प्रबुद्ध, जीवन सार्थक आणि समाजोपयोगी बनतो. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.